हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कल्पतरू पॅटर्न. आपण NMMS मॅरेथॉन सिरीज मध्ये NMMS परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे सर्व प्रश्न, जवळपास हजारो प्रश्नांची तयारी करून घेत आहोत. तरीही स्वागत आहे तुमचं आजच्या 5व्या लेक्चर मध्ये. आणि अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपल्या कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे. विच अमेरिकन इकोलॉजिस्ट डिवाइडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इनटू 5 किंगडम्स इन 1969. क्वेश्चन काय आहे की कोणता अमेरिकन इकोलॉजिस्ट होता. इकोलॉजिस्ट म्हणजे काय, ज्याने की इकोसिस्टमची स्टडी केली आहे, ज्याने की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना स्टडी केली आहे आणि त्यांना क्लासिफाय केलं होतं. मग त्यांना अशा 5 ग्रुप्स मध्ये क्लासिफाय कोणी केलं होतं असा क्वेश्चन आहे. आणि इयर काय सांगितलंय, 1969. कोणतं इयर सांगितलंय तर 1969 मध्ये. मग अगोदर मला सांगा व्हॉट इज किंगडम. तर आपण कालच शिकलोय की हायर आर्कीच्या लेवलमध्ये सर्वात अप्पर लेवल, द बिगेस्ट लेवल इज किंगडम. मग हे किंगडम्स, किती किंगडम सांगितलेत तर 5 किंगडम. किती? 5 किंगडम सिस्टीम. मग या सायंटिस्टच्या सिस्टमला 5 किंगडम सिस्टम असं देखील म्हणतात. जी कुणी इन्व्हेंट केली आहे, रॉबर्ट हार्डिंग विटेकर. कुणी केली आहे? रॉबर्ट हार्डिंग विटेकर. त्यांना RH विटेकर असं नाव तुम्हाला दिसेल क्वेश्चन्स मध्ये. मग यांनी 5 किंगडम्स केले होते. तर आता आपल्याला हेही पाठ असायला हवंय की 5 किंगडम्स कोणते कोणते होते. या कन्सेप्टवरती क्वेश्चन असाही बनू शकतो की RH विटेकर यांनी कोणते 5 किंगडम्स इन्व्हेंट केले. मग त्या 5 किंगडम्सची नावे अशी आहेत. मोनेरा, फर्स्ट वन इज मोनेरा, सेकंड इज प्रोटिस्टा, थर्ड इज फंगी, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, फोर्थ इज प्लांटी अँड लास्ट इज ॲनिमेलिया. काय आहे फोर्थ? प्लांटी अँड लास्ट वन इज ॲनिमेलिया. ठीक आहे, ॲनिमेलिया. मग रॉबर्ट हार्डिंग विटेकर यांनी 5 किंगडम्स इन्व्हेंट केले होते. कोणत्या इयर मध्ये तर 1969. हे इयर देखील इम्पॉर्टंट आहे. तर आता तुम्ही लक्षात घ्या की एका क्वेश्चन मध्ये आपले 3 कन्सेप्ट कव्हर झाले की सायंटिस्ट कोण होता, रॉबर्ट हार्डिंग विटेकर. दुसरा की किंगडम्स कोणते कोणते होते, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी अँड ॲनिमेलिया. द नंबर ऑफ किंगडम्स दॅट इज 5. किती किंगडम्स होते? 5. आणि इयर कोणतं होतं तर 1969. आता बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. डिसीजेस दॅट स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर वेक्टर्स दॅट इज इन्सेक्ट्स ऑर ॲनिमल्स आर कॉल्ड. असं विचारले की असे डिसीजेस जे कशाने स्प्रेड होतात तर कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड. कंटॅमिनेटेड म्हणजे काय की दूषित झालेलं. मग जी हवा दूषित झाली आहे, जे पाणी दूषित झालेलं आहे आणि अन्न जे की खराब झालेलं आहे, त्याच्या थ्रू कोणता डिसीज स्प्रेड होतो. त्याचबरोबर वेक्टर्स. वेक्टर्स म्हणजे काय, जे की डिसीज कॉझिंग एजंटला म्हणजेच पॅथोजनला कॅरी करतात, त्यांना म्हणायचं वेक्टर्स. म्हणजे त्यांना ट्रान्सफर करतात, ज्यामुळे डिसीज कॉज होतो. मग ते आहेत इन्फेक्शियस डिसीजेस. काय म्हणू शकतो आपण त्याला? इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे जे डिसीजेस एका पेशंट कडून दुसऱ्या पर्सन कडे स्प्रेड होतात. म्हणजे एका पर्सनला इन्फेक्शन झालेलं आहे आणि दुसरा पर्सन हा नॉर्मल आहे, हेल्दी आहे, त्याला पण इन्फेक्शन होऊ शकतं. मग हेल्दी पर्सनला इन्फेक्शन जर होत असेल, कशामुळे तर कॉन्टॅक्टमुळे. आणि कॉन्टॅक्ट कशा कशाशी येऊ शकतो तर कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड किंवा वेक्टर. जसं की एखाद्या पर्सनला डेंग्यू झाला, त्याला एक मच्छर चावला, तोच मच्छर दुसऱ्या पर्सनला चावला, तर तो काय झाला वेक्टर. त्याने काय केले, डेंग्यू कॉझिंग जो एजंट होता म्हणजे जो पॅथोजन होता त्याला दुसऱ्या पर्सनमध्ये ट्रान्सफर केलं आणि दुसऱ्या पर्सनला देखील डिसीज झाला. जसं की एखाद्याला कॉमन कोल्ड आहे, मग तो व्हायरस त्याच्या शिंकेमधून एअरमध्ये मिक्स होतो. मग एअर कशी झाली कंटॅमिनेटेड. मग कंटॅमिनेटेड एअरमधून हा व्हायरस दुसऱ्याच्या श्वसन प्रक्रियेमध्ये एंटर करतो नोज थ्रू आणि त्याला देखील कॉमन कोल्ड कॉज करतो. मग अशा डिसीजेसला काय म्हणू शकतो आपण? इन्फेक्शियस डिसीजेस. कशा थ्रू स्प्रेड होतो? कंटॅमिनेटेड सबस्टन्सेस थ्रू. जे सबस्टन्सेस वर दिलेले आहेत, एअर, वॉटर, फूड ऑर वेक्टर्स. लक्षात राहील. या डिसीजेसला काय म्हणणार? इन्फेक्शियस डिसीजेस. आता इन्फेक्शियस डिसीजेस काय असते हे तर समजलं आपल्याला. बाकी ऑप्शन्स मध्ये पण डिसीजेस दिलेले आहेत, ते काय असतात हे बघूया. फर्स्ट काय दिलंय? नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. म्हणजे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस सारखं जे की एखाद्या पर्सनला इन्फेक्शन आहे आणि दुसरा पर्सन हा नॉर्मल आहे. मग या पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन देखील नॉर्मल हेल्दी पर्सनला इन्फेक्शन होत नाही, म्हणजे त्याला डिसीज होत नाही. अशा डिसीजला म्हणायचं नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. ठीक आहे. समजा एखाद्या पर्सनला डायबिटीज आहे, मग त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन दुसऱ्या पर्सनला डायबिटीज होत नाही, मग डायबिटीज इज अ नॉन कम्युनिकेबल डिसीज. नेक्स्ट आहे ॲक्यूट डिसीज.
ॲक्यूट आणि क्रोनिक आठवलं का? ॲक्यूट डिसीजेस म्हणजेच शॉर्ट टर्म डिसीजेस. ॲक्यूट डिसीजेस काय असतात? तर शॉर्ट टर्म म्हणजे जे लवकर बरे होतील असे डिसीजेस. ठीक आहे, ॲक्यूट डिसीजेस म्हणजेच शॉर्ट टर्म डिसीजेस. नेक्स्ट काय सांगितलंय? क्रोनिक डिसीजेस. क्रोनिक डिसीजेस म्हणजेच लॉंग टर्म डिसीजेस. म्हणजे जसं की कॅन्सर एखाद्या पर्सनला झाला तर जवळपास तो लाईफ टाईम त्याच्यासोबत राहतो. म्हणजे डेली मेडिसिनने थोड्या दिवसामध्ये तो क्युअर होत नाही, तर लाईफ टाईम पर्यंत कॅन्सर झालेलाच असतो. अशा डिसीजेसला म्हणायचं क्रोनिक डिसीजेस. तर आन्सर काय असेल? इन्फेक्शियस डिसीजेस. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ कॉम्ब रब्ड ऑन अ हेअर अट्रॅक्ट स्मॉल पीसेस ऑफ अ पेपर ड्यू टू विच फोर्स. काय विचारलंय? की कोंब आहे जो जर आपण हेअरवरती रब केला तर तो जे काही पेपरचे छोटे छोटे पीसेस असतील त्यांना तो अट्रॅक्ट करतो. मग ही अट्रॅक्शनची जी फोर्स आहे त्या फोर्सला काय म्हणायचं असा क्वेश्चन आहे. ती असते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. विच फोर्स? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जेव्हा आपण त्या कॉम्बला रब करणार त्याच्यावरती चार्जेस डेव्हलप होतात. काय डेव्हलप होतात? स्टॅटिक चार्ज. आणि तो चार्ज त्या पेपरला अट्रॅक्ट करतो आणि मग त्यामुळे त्याला म्हणू शकतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. लक्षात राहील. आणि बाकीचे ऑप्शन्स मध्ये फोर्सेस दिलेले आहेत त्यांच्यावरती पण क्वेश्चन पडू शकतो. मग ऑप्शन ए मध्ये दिलेली आहे मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स म्हणजे कोणती फोर्स? नावामध्येच दिले. मस्क्युलर म्हणजेच मसल्स. म्हणजे जी फोर्स मसल्सद्वारे अप्लाय होते. द फोर्स विच इज अप्लाइड बाय द मसल्स ऑफ द बॉडी. कोण अप्लाय करणार? मसल्स ऑफ बॉडी. त्याला म्हणू शकतो आपण मस्क्युलर फोर्स. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय? याच्या पण नावामध्ये समजते आपल्याला की जी मॅग्नेट्सद्वारे अप्लाय होते. फोर्स कशामुळे अप्लाय होईल? ती दुसरी आहे मॅग्नेटिक फोर्स जी मॅग्नेटद्वारे अप्लाय होईल. थर्ड इलेक्ट्रोस्टॅटिक जे की क्वेश्चन मध्येच दिलं आहे स्मॉल पीसेसला अट्रॅक्ट केलं तर. आणि फोर्थ आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी की अर्थचं सेंटरमुळे ऍक्ट होईल. कशामुळे होईल? तर अर्थच्या सेंटरमधून. द पूल ऑफ अर्थ ह्याला काय म्हणू शकतो आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात राहील. तर आन्सर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ अ इलेक्ट्रिक करंट. काय विचारलंय? इलेक्ट्रिक करंटचा एसआय युनिट काय असेल? तर आपल्याला ज्या फिजिकल क्वांटिटीज असतात त्यांचे एसआय युनिट्स माहिती असले पाहिजे. त्यावर नक्कीच क्वेश्चन पडतो. तर आता करंटचं विचारलेलं आहे. मग ऑप्शन मध्ये बघा व्होल्ट, जूल, अँपियर अँड न्यूटन. करंटचं विचारलंय. करंटचा आन्सर आहे अँपियर. तर एसआय युनिट ऑफ अ करंट इज अँपियर. पण बाकी युनिट्स कशाचे आहेत हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण क्वेश्चन फक्त करंटवर पडेल का? नाही, तर बाकी टर्म्स वरती पण पडू शकतो. मग व्होल्ट. व्होल्ट कशाचं युनिट आहे? पोटेन्शियल डिफरन्सचं. कशाचं? पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट आहे व्होल्ट. अँपियर. अँपियर हे करंटचं युनिट आहे. जूल. जूल हे वर्कचं युनिट आहे. कशाचं? वर्क. वर्कचं युनिट काय आहे? तर जूल. आणि न्यूटन. न्यूटन इज युनिट ऑफ अ फोर्स. न्यूटन कशाचं युनिट आहे? तर फोर्सचं. लक्षात ठेवाल. व्होल्ट हे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सचं. जूल हे वर्कचं. अँपियर इज द युनिट ऑफ अ करंट अँड द न्यूटन इज द युनिट ऑफ फोर्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट नेम वॉज गिवन टू द मुव्हेबल निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स विदिन द ॲटम. जे ॲटम मधले निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स त्यांना काय म्हणू शकतो आपण? आता मुव्हेबल पार्टिकल्स काय आहेत? प्रोटॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि ॲटम मध्ये निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे आन्सर काय असणार? इलेक्ट्रॉन्स. तर लक्षात ठेवायचं ॲटम. ॲटम मध्ये कोणते कोणते पार्टिकल्स असतात? तर 3 टाइप्सचे असतात. त्यांना काय म्हणू शकतो आपण? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. मग इलेक्ट्रॉनला कसा चार्ज असतो? तर इलेक्ट्रॉनला निगेटिव्ह चार्ज असतो. प्रोटॉनला पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉन हा चार्ज लेस पार्टिकल आहे. ठीक आहे. मग क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? एक तर ॲटम मधला पार्टिकल आहे आणि त्याला निगेटिव्ह चार्ज आहे. मग निगेटिव्ह चार्ज कोणाला आहे? तर इलेक्ट्रॉनला. मग आन्सर काय असेल? इलेक्ट्रॉन. ऑप्शन नंबर सी. प्रोटॉनला पॉझिटिव्ह चार्ज असतो. न्यूट्रॉन हा चार्ज लेस पार्टिकल आहे. अँड न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉन्स काय असतं माहितीये का? तर न्यूक्लियन्स म्हणजे काय? असे ॲटॉमिक पार्टिकल्स जे न्यूक्लियसच्या मध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे. द ॲटॉमिक पार्टिकल्स विच आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. हे आहे एक ॲटम. ॲटमच्या मध्ये न्यूक्लियस असते. न्यूक्लियस मध्ये काय काय प्रेझेंट असते? प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे झाले न्यूक्लियन्स. मग न्यूक्लियस मध्ये आपल्याला काय काय भेटते? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉनचा चार्ज पॉझिटिव्ह, न्यूट्रॉनचा चार्जच नाहीये. न्यूट्रॉन इज अ चार्जलेस पार्टिकल. मग याच्यामध्ये आन्सर आहे का परत? तर नाही, आपल्याला निगेटिव्ह चार्जवाला हवंय. मग निगेटिव्ह चार्जवाला कोण असेल? तर इलेक्ट्रॉन. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट बघा.
हाऊ इज द इंटरमॉलिक्युलर फोर्स डिस्क्राइब्ड इन द गॅसियस स्टेट. गॅसियस स्टेटमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स कशी असते असा क्वेश्चन आहे. तर यासाठी आपल्याला माहिती असलं पाहिजे की इंटरमॉलिक्युलर फोर्स नेमकं काय असते. तर इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे दोन मॉलिक्युल्स मध्ये जी काही आपापसात फोर्स आहे त्याला म्हणू शकतो आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता क्वेश्चन कशाबद्दल आहे, गॅसियस स्टेट. मग आपल्याला पार्टिकल्स कुठले बघायला लागतील, तर गॅसमध्ये. नॉर्मल गॅसमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये फोर्स आहे, त्याचा इफेक्ट कसा आहे असा क्वेश्चन. मग ए काय, हायली इफेक्टिव्ह, बी आहे मॉडरेट, सी इज द ऑलमोस्ट निग्लिजिबल दॅट इज हायली वीक, अँड डी इज इफेक्टिव्ह इनफ टू होल्ड द पार्टिकल्स टुगेदर. आता हायली इफेक्टिव्ह तर नाहीये, कारण जर पार्टिकल्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स खूप जास्त इफेक्टिव्ह असते तर पार्टिकल्स खूप जवळ असले असते असे. मग हे स्ट्रक्चर कोणत्या स्टेटमध्ये असते, सॉलिड स्टेटमध्ये. गॅसेसमध्ये असं स्ट्रक्चर नसते. नेक्स्ट काय, मॉडरेट. जर मीडियम जरी असतील तरी पार्टिकल्स जवळ असले असते, म्हणजे हे लिक्विड स्टेटमध्ये म्हणू शकतो. नेक्स्ट काय, ऑलमोस्ट निग्लिजिबल, म्हणजे एखादा ॲटम इकडे आहे, दुसरा मॉलिक्यूल खूपच दूर आहे, दुसरा मॉलिक्यूल अजून दूर आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये जास्त फोर्स नाहीच, अट्रॅक्शनची फोर्स नाही. निग्लिजिबल म्हणजे काय की नसल्याप्रमाणेच आहे. आणि इफेक्टिव्ह इनफ टू होल्ड पार्टिकल्स टुगेदर. आता एअर मधले पार्टिकल्स होल्ड केले जात नाही टुगेदर, एकमेकांना ते पकडून ठेवतात का नाही. कोणता पण पार्टिकल कोणत्या पण दिशेने हवेनुसार उडत राहतो, म्हणजे काय, आन्सर काय असणार, ऑलमोस्ट निग्लिजिबल. एअर मध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज ऑलमोस्ट निग्लिजिबल और हायली वीक. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट कॉजेस द लस्टर ऑब्झर्व्ड ऑन द फ्रेशली कट और अ रब्ड सरफेस ऑफ अ मेटल. आता समजा एक मेटल आहे, त्या मेटलला आपण कट केलं, मग जो काही सरफेस ओपन होईल की नाही, असं इमॅजिन करा. एक गोल्डची एक ब्रिक आहे ज्याला आपण कट केलंय, मग त्याचा जो सरफेस ओपन होईल तो चमकतो की नाही जास्त, बाकी सरफेसेस पेक्षा त्याला जास्त लस्टर असते. लस्टर म्हणजेच चमकणे. मग ही शाईन, ही लस्टर कोणत्या प्रॉपर्टीमुळे मिळते असं विचारलं. कशामुळे मिळत असेल, हाय डेन्सिटी, काही कन्सेप्ट नाही आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, कारण त्या सरफेसवरती लाईट रिफ्लेक्ट करते आणि त्यामुळे ते सरफेस शाईन करतो. मग आन्सर काय असणार, रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट. हाय मेल्टिंग पॉईंट असल्यामुळे शाईन नाही करणार. आणि हाय हार्डनेस पण हे रिझन असणार की जे मेटेरियल शाईन का करतात. मग शाईन ऑर अ लस्टर इज अ प्रॉपर्टी ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट. काय आहे आन्सर, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड अ मॅनमेड कॉज ऑफ एअर पोल्युशन. काय विचारलंय की एअर पोल्युशन करण्यामागचं मॅनमेड कारण. आता एअर पोल्युशन कोण करते, तर पोल्युटंट्स कॉज करतात. एअरचं पोल्युशन हे पोल्युटंट्स कॉज करतात, ठीक आहे. एअर पोल्युशन इज कॉज्ड बाय पोल्युटंट, जे काही गॅसेस पोल्युटंट्स आहेत त्यांच्यामुळे होते. मग हे पोल्युटंट्स काय मॅनमेड असतात आणि काही कसे असतात, नॅचरल. सम आर मॅनमेड अँड सम आर नॅचरल. मग क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की मॅनमेड मटेरियल कोणत्या ऑप्शन्स पैकी. तर बघा, व्होल्कॅनिक इरप्शन हे तर नॅचरल कन्सेप्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये जे काही पोल्युटंट्स रिलीज होतात, जे गॅसमध्ये मिक्स होतात आणि पोल्युशन कॉज करतात, ते सर्व पोल्युटंट्स हे नॅचरल मध्ये येतील. दुसरं आहे फॉरेस्ट फायर्स, जंगलामध्ये आग लागले, मग त्यामध्ये हे देखील नॅचरल पोल्युटंट्स असणार. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियलायझेशन. आता इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय, जिथे जास्त इंडस्ट्रीज आहेत, फॅक्टरीज आहेत, मग त्याच्यामधून पोल्युटेड गॅसेस एक्झिट होतात की नाही. मग त्या गॅसेस जेव्हा एअरमध्ये मिक्स होतील त्या एअरचं पोल्युशन कॉज करतात. मग हे कुणामुळे झालं, तर मॅनमेड मटेरियल किंवा मॅनमेड पोल्युटंट्स. मग इंडस्ट्रियलायझेशन इज द मॅनमेड पोल्युटंट. लक्षात राहील, एअर पोल्युशन करण्यामागचे मॅनमेड पोल्युटंट्स कोणते असणार, इंडस्ट्रियलायझेशन, म्हणजे इंडस्ट्रीज मधून रिलीज होणारे जे काही गॅसेस पोल्युटंट्स आहेत ते एअर पोल्युशन कॉज करणार. नेक्स्ट काय, अर्थक्वेक. मग अर्थक्वेक, वोल्कॅनो, फॉरेस्ट फायर, दीज आर ऑल नॅचरल कन्सेप्ट. मग हे सर्व नॅचरल पोल्युटंट्स असणार. नेक्स्ट बघा, व्हॉट टाइप ऑफ अ युनिट इज द रिचर स्केल युज्ड टू मेजर द इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक. अर्थक्वेकची इंटेन्सिटी मोजण्यासाठी रिचर स्केल यूज करतात, ठीक आहे. मग हे युनिट कोणत्या टाईपचं आहे असं विचारलं. तर आपल्याला माहिती आहे की अर्थक्वेक म्हणजे काय, अर्थच्या कुठल्या तरी भूभागामध्ये ट्रिमर्स निर्माण होतात. काय निर्माण होतात, ट्रिमर्स म्हणजेच हादरे. मग हे हादऱ्यांची इंटेन्सिटी मोजण्यासाठी रिचर स्केल हे युनिट यूज करतात. मग रिचर स्केल कोणत्या टाईपचे असं विचारले. रिचर स्केल इज अ टाइप ऑफ अ जिओलॉजिकल युनिट. कसं आहे, जिओलॉजिकल युनिट. आता मी ते अर्थ का ड्रॉ केली आहे, कारण जिओ म्हणजेच अर्थ. मग अर्थला मेजर करत आहे तर कोणत्या टाईपचं युनिट असेल, जिओलॉजिकल टाइप ऑफ अ युनिट. मग लक्षात राहील, रिचर स्केल इज
जिओलॉजिकल टाइप ऑफ युनिट. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द प्रोसेस कॉल्ड व्हेन द प्लाझ्मा मेम्ब्रेन वर्क्स टू मेंटेन द इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ द सेल इवन इफ चेंजेस ऑकर आउटसाइड द सेल. काय विचारलंय की आता क्वेश्चन खूप मोठा दिसत आहे पण कन्फ्यूज नका हो. एक सेल आहे, ज्या सेलच्या बाहेर खूप मोठे चेंजेस झाले. ठीक आहे, हे काय तर सेलच्या बाहेर खूप मोठे चेंजेस झालेत पण तरीही ही जी त्याची आउटर कव्हरिंग आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, काय कव्हरिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन, ही काय करते की इंटरनल जे इन्व्हायरमेंट आहे ते मेंटेन करते. इंटरनल इन्व्हायरमेंट मेंटेन करते जे ऍक्च्युअली काय करते तर आज ज्या काही प्रोसेसेस चालू आहेत त्या सर्व प्रोसेसेस कंटिन्युअसली बरोबर चालू राहतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणताच डिस्टर्बन्स निर्माण होत नाही. मग बाहेर जरी डिस्टर्बन्सेस असतील तरी ह्या प्रोसेस कंटिन्यू तसेच चालू राहणे यालाच म्हणू शकतो आपण होमिओस्टासिस. काय म्हणू शकतो? होमिओस्टासिस. म्हणजेच आउटसाइड इन्व्हायरमेंट जरीही चेंज होत असेल तरी इंटरनल इन्व्हायरमेंट मेंटेन करणे. काय करणे तर मेंटेनिंग इंटरनल इन्व्हायरमेंट, मेंटेनिंग इंटरनल इन्व्हायरमेंट, ह्याला आपण काय म्हणतो होमिओस्टासिस. ठीक आहे, आणि हे कुणामुळे मेंटेन होते तर प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे. कोण करते मेंटेन? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता आठवड्यावर प्लाझ्मा मेम्ब्रेन का करू शकते? कारण प्लाझ्मा मेम्ब्रेन हे सिलेक्टिव्हली परमिएबल असते. कसं असते? सिलेक्टिव्हली परमिएबल. आता सिलेक्टिव्हली परमिएबलचं मिनिंग काय? सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे ते सिलेक्ट करते की कोणत्या मॉलिक्युल्सला सेलच्या आत एंट्री द्यायची आणि कुणाला एक्झिट द्यायचं. म्हणजे त्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते त्यांना एंट्री देईल आणि ज्या गरजेच्या नाहीये युजलेस मटेरियलला तो बॉडीच्या सेलच्या बाहेर एक्झिट करून टाकेल. मग सेल स्टेबल राहील की नाही? गरजेचे ज्या काही गोष्टी आहेत जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते सर्व मिनरल्स मध्ये आहेत आणि जे गरजेचे नाहीये ते बाहेर जात आहेत. म्हणजे सेल आता स्टेबल राहील. बाहेर काही जरी घडलं तरी आता सेलची इंटरनल इन्व्हायरमेंट मेंटेन राहील. म्हणजेच काय मेंटेन राहील तर होमिओस्टासिस. काय मेंटेन राहील? होमिओस्टासिस. क्वेश्चन नंबर 11, व्हॉट इज द इनलार्ज बिगिनिंग पार्ट ऑफ द विंड पाईप कॉल्ड? विंड पाईपचा जो इनलार्ज बिगिनिंग पाईप आहे त्याला काय म्हणू शकतो आपण? काय नाव आहे त्याला? तर जो आता ही विंड पाईप आहे, हा जो इनलार्ज म्हणजे जरासा मोठा, इनलार्ज म्हणजे काय की मोठा झालेला सुरुवातीचा जो पार्ट आहे त्याला काय नाव आहे? तर त्याला नाव आहे लॅरिंग्स. काय नाव आहे? लॅरिंग्स. आणि याच्या खाली असतो फॅरिंग्स. ठीक आहे, फर्स्ट पार्ट इज द लॅरिंग्स अँड द सेकंड वन इज फॅरिंग्स. मग आन्सर काय असणार? लॅरिंग्स. स्वरयंत्र, ज्याला आपण स्वरयंत्र देखील म्हणू शकतो कारण त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स होऊन साऊंड प्रोडक्शन होत असते म्हणून त्याला स्वरयंत्र म्हटलं जाते. आणि फॅरिंग्स हा त्याच्या खाली आहे, ब्रॉन्काय त्याच्या खाली आहे आणि प्लुरा तर लंग्सची कव्हरिंग असते. जे आपले लंग्स आहेत त्या लंग्सच्या वर एक कव्हरिंग प्रेझेंट असते त्याला म्हणू शकतो आपण प्लुरा किंवा प्लुरल मेम्ब्रेन. आन्सर काय असणार? लॅरिंग्स इज द बिगिनिंग पार्ट ऑफ अ विंड पाईप. लक्षात राहील. आणि हा विंड पाईपच्या ऐवजी कधी ट्रकिया असा वर्ड देखील येऊ शकतो. मग लक्षात ठेवायचं ट्रकिया अँड विंड पाईप आर सेम कन्सेप्ट. नेक्स्ट बघा, डिस्टिल्ड वॉटर इज कॅरेक्टराइज्ड ॲज बीइंग. डिस्टिल्ड वॉटर कसं आहे असं विचारले. ॲसिडिक, बेसिक, बोथ ॲसिडिक अँड बेसिक. डी इज टेस्टलेस, दॅट इज न्यूट्रल. तर डिस्टिल्ड वॉटर हे न्यूट्रल आहे. कसं आहे? न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे काय तर ऍसिडिक पण नाही आणि बेसिक पण नाही, ऍक्युरेट मिडलला. तर पीएच स्केल कधी ऐकले का? पीएच स्केल मध्ये 14 नंबर्स असतात. 1, 0, 1, 2, 3, 4, 5 असं 14 पर्यंत चालतं. मग जे 14 नंबरला असेल ते स्ट्रॉंग बेस असतात, जे 1 नंबरला आहे ते असतात ऍसिड्स. ठीक आहे, आणि जे ऍक्युरेट 7 नंबरला आहे 1, 14 आणि ऍक्युरेट 7 नंबरला असतात न्यूट्रल. मग ऍक्युरेट 7 नंबरला असते डिस्टिल्ड वॉटर ज्याचा पीएच हा 7 असतो म्हणून त्याला आपण न्यूट्रल म्हणू शकतो आणि ते टेस्टलेस आहे. ठीक आहे, लक्षात राहील. आता याच्यामध्ये बरेच कन्सेप्ट कव्हर होतील की ऍसिडचा पीएच हा 1 असतो, स्ट्रॉंग ऍसिडचा 1, आणि जर थोडेसे वीक ऍसिड होत असतील तर 2, 3, 4, 5. ठीक आहे, आणि स्ट्रॉंग बेसचा पीएच हा 14 असतो, वीक बेसिसचा 13, 12 कमी कमी होत असतो, आणि ऍसिडिक पण नाही आणि बेसिक पण नाही असा पीएच असतो न्यूट्रलचा. कुणाचा असतो? न्यूट्रलचा, जो आहे ऍक्युरेट 7. डिस्टिल्ड वॉटर इज अ न्यूट्रल अँड विच इज टेस्टलेस. कसा आहे तो? टेस्टलेस. What type of a reaction is the combination of an acid and an alkali, that is base, resulting in salt and water? तर काय विचारलंय
की कोणत्या टाईपच्या रिएक्शन मध्ये ऍसिड आणि बेस कंबाईन होतात आणि साल्ट आणि वॉटर प्रोड्यूस करतात. ठीक आहे, मग आता आपण एक्झाम्पलने समजून घेऊया. आपल्याकडे एक ऍसिड आहे HCl, ठीक आहे, एक बेस आहे NaOH, हायड्रोजन क्लोराईड आणि सोडियम हायड्रॉक्साईड बेस घेतला. आता हे काय प्रोड्यूस करेल? साल्ट अँड वॉटर. साल्ट काय होईल इथे? NaCl आणि H2O. मग इकडे मिळेल आपल्याला NaCl प्लस H2O. मग काय काय मिळालं याच्यामध्ये? ऍसिड प्लस बेस गिव्स साल्ट अँड वॉटर. ही रिॲक्शन दिली आहे. एक्झाम्पल मधून अजून समजेल, जेव्हा एखादा ऍसिड बेसची रिॲक्ट होईल ते वॉटर आणि त्याचं साल्ट प्रोड्यूस करेल. मग हे काय कॉमन साल्ट दिसत आहे ना, NaCl, सोडियम क्लोराईड इज अ कॉमन साल्ट. मग आन्सर आहे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे? न्यूट्रलायझेशन. कारण ऍसिड आणि बेस रिॲक्ट होऊन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन कॉज करते आणि काय बनते? त्याचे साल्ट बनते आणि वॉटर बनते. क्वेश्चन नंबर 14. विच स्टेटमेंट ॲक्युरेटली डिस्क्राइब्स द रिलेशनशिप बिटवीन टेम्परेचर अँड ॲटॉमिक मोशन? खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे टेम्परेचर आणि ॲटॉमिक मोशन मध्ये रिलेशन एक्सप्लेन करतं? तर बघा, फर्स्ट काय दिलंय? कोल्डर ॲटम्स मूव्ह फास्टर दॅन हॉट ॲटम्स. अगोदर मला सांगा की टेम्परेचर आणि जे काही ॲटमची मोशन आहे त्यांच्यामध्ये काय कन्सेप्ट असतो? तर आता हे आहेत छोटे ॲटम्स आहेत. मग ह्या ॲटम्सला जर आपण हीट केलं तर यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी वाढेल आणि कायनेटिक एनर्जी काय कॉज करते? तर मोशन. कायनेटिक एनर्जी रिझल्ट्स इन टू मोशन. म्हणजे जेवढी जास्त कायनेटिक एनर्जी असेल तेवढे जास्त पार्टिकल्स मोशन मध्ये येतील. मग हीट जर जास्त दिली तर कायनेटिक एनर्जी वाढेल. हीट जर वाढली तर काय वाढेल? कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जी जर वाढली तर मोशन ऑफ पार्टिकल्स इन्क्रीज. काय इन्क्रीज होईल? मोशन. मग आता ऑप्शनशी रिलेट करा. ऑप्शन ए काय? कोल्डर ॲटम्स मूव्ह फास्टर देन हॉट ॲटम्स. बरोबर वाटतंय का? नाही, कारण हॉट ॲटम्स मध्ये कायनेटिक एनर्जी जास्त असणार आणि ते जास्त फास्ट मूव्ह होतील. बी आहे वॉर्मर गॅस ॲटम्स हॅव अ लोअर वेलोसिटी दॅन अ कोल्ड गॅस ॲटम्स. कोल्ड पेक्षा वॉर्मर गॅस ॲटम्सला कमी वेलोसिटी असेल. रॉंग आहे, कारण कोल्ड पेक्षा वॉर्मला जास्त वेलोसिटी असेल. का? रिझन परत तेच, कारण त्यांची कायनेटिक एनर्जी जास्त असणार. सी बघा, हॉटर गॅस ॲटम्स हॅव अ हायर वेलोसिटी. कशी वेलोसिटी सांगितली आहे? हायर. म्हणजे हॉट ॲटम्स आहेत ज्यांना हीट दिलेली आहे त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी काय होईल? इन्क्रीज होईल. मग कायनेटिक एनर्जी जर वाढली तर वेलोसिटी पण वाढेल. त्यांना कोल्ड गॅस ॲटम्स. मग जे काही कोल्ड गॅस ॲटम्स आहेत त्यांच्यापेक्षा कुणाची वेलोसिटी जास्त असणार? हॉट गॅस ॲटमची. मग आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 15. विच स्ट्रक्चर इज अ टिपिकली मेटल, हॅज अ बेस अँड 2 prongs and is used to demonstrate a sound generation through a periodic motion? काय विचारले की पिरियडिक मोशन मध्ये साऊंड जनरेशन करण्यासाठी खालीलपैकी कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज होतं? कोणतं मेटल यूज होतं? तर बघा काय काय दिलं. लायरिंग्स, डायफ्राम, ट्युनिंग फॉर्क अँड बेल जार. तर आन्सर आहे ट्युनिंग फॉर्क. लक्षातच ठेवायचं, पिरियडिक मोशन बद्दल कन्सेप्ट आला तर आन्सर असणार ट्युनिंग फॉर्क. त्याला आपण नाद काटा म्हणू शकतो, कारण ते याचे जे काही प्रॉंग्स आहेत, ट्युनिंग फॉर्कचे जे प्रॉंग्स आहेत त्याच्यामध्ये मुवमेंट होऊन साऊंड कॉज होतो. का? कारण तिथे व्हायब्रेशन्स कॉज होतात. काय कॉज होते? व्हायब्रेशन्स. मग व्हायब्रेशन रिझल्ट्स इन टू साऊंड प्रोडक्शन. ठीक आहे, मग साऊंड प्रोडक्शन कशामुळे होते? ट्युनिंग फॉर्कमुळे. नेक्स्ट क्वेश्चन. द पॉइंट ऑन द सरफेस वेअर द इन्सिडेंट रे स्ट्राइक्स इज कॉल्ड द. एक सरफेस आहे. आता अगोदर क्लिअर असलं पाहिजे इन्सिडेंट रे काय, रिफ्लेक्टेड रे काय, पॉइंट ऑफ इन्सिडन्स काय असते, पॉइंट ऑफ रिफ्लेक्शन काय असते. तर बघा, हा आहे सरफेस. आता याच्यावरती इमॅजिनरी एक लाईन असते जे की परपेंडिक्युलर टू द सरफेस, दॅट इज कॉल्ड ॲज नॉर्मल. काय म्हणतो आपण याला? नॉर्मल. नॉर्मल ही ऑलवेज परपेंडिक्युलर असते. कशाशी? तर ह्या सरफेसची ज्याच्यावरती लाईट रिफ्लेक्ट होणार आहे, रिफ्लेक्टिंग सरफेसची नॉर्मल इज ऑलवेज परपेंडिक्युलर. ठीक आहे. आणि जी रे इन्सिडेंट होते म्हणजे काय की जी रे आता याच्यावरती फॉल होणार, जी रे याच्यावरती पडणार ती आहे इन्सिडेंट रे, आणि रिफ्लेक्ट होणारी रे रिफ्लेक्टेड रे, आणि ही आहे इन्सिडेंट रे. क्वेश्चन काय विचारलाय? द पॉइंट ऑन द सरफेस वेअर द इन्सिडेंट रे स्ट्राइक्स. जिथे इन्सिडेंट रे आदळते. इन्सिडेंट रे कुठे आदळली आहे? इथे. हा आहे पॉइंट. मग ह्या पॉइंटला काय म्हणायचं? क्वेश्चन काय हे क्लिअर झालंय की इन्सिडेंट रे जिथे सरफेसवरती आदळली आहे
त्या पॉइंटला काय म्हणायचं, तर त्या पॉइंटला म्हणायचं पॉइंट ऑफ इन्सिडेंस. नावावरून समजत आहे, जिथे इन्सिडेंट रे स्ट्राईक होईल तो असणार पॉइंट ऑफ इन्सिडेंस. अजून ऑप्शन्स मध्ये काय दिलंय, रिफ्लेक्शन पॉइंट. आता रिफ्लेक्शन पॉइंट काय, जिथे रिफ्लेक्शन होईल. डेव्हिएशन पॉइंट म्हणजे काय, जिथून डेव्हिएट होईल, डेव्हिएट म्हणजे डायरेक्शन चेंज करून टाकत. आणि रिफ्रॅक्शन पॉइंट म्हणजे जिथे रिफ्रॅक्शन कॉज होईल. पण सध्या आपल्याला काय विचारलंय की इन्सिडेंटचा पॉइंट कोणता आहे, जिथे इन्सिडेंट रे स्ट्राईक होईल त्याला म्हणायचं पॉइंट ऑफ इन्सिडेंस. क्वेश्चन नंबर 17, विच प्रॉपर्टी ऑफ अ प्लास्टिक अलाउज इट टू बी मोल्डेड इनटू एनी शेप. क्वेश्चन विचारलाय की जो काही प्लास्टिक आहे, प्लास्टिकची कोणती अशी प्रॉपर्टी आहे जी त्याला कोणत्या पण शेप मध्ये आपण त्याला बनवू शकतो, तर ती आहे मेलिएबिलिटी. आता मराठी मिनिंग काय, आकार्यता. आकार्यता म्हणजे काय की आकार देऊ शकतो, मग त्याला आपण कोणतीही शेप देऊ शकतो. ती कोणत्या प्रॉपर्टीमुळे, तर मेलिएबिलिटीमुळे. ठीक आहे, लक्षात राहील. द प्रॉपर्टी बाय विच प्लास्टिक कॅन बी मोल्डेड इनटू एनी शेप, कोणत्याही शेप मध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. कोणती प्रॉपर्टी असणार, मेलिएबिलिटी. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट एलिमेंट रिलीज्ड बाय डिकम्पोजर्स आफ्टर ब्रेकिंग डाऊन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. तर डिकम्पोजर्सचं काम काय असते की डिकम्पोजिशन करणे म्हणजेच ब्रेकिंग डाऊन. मग डिकम्पोजर्सनी काय केलं, डिकम्पोजर्सनी जे काही ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्यांना डिकम्पोज केलं, ऑर्गॅनिक मटेरियलला डिकम्पोज केलं. ठीक आहे, आणि ह्याच्यामधून काही न्यूट्रिएंट्स रिलीज झाले, इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स रिलीज झाले. ते कोणते आहेत विचारले, ते असतात हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, फेरस. एवढे एक्झाम्पल लक्षात ठेवा. आन्सर असणार ऑप्शन नंबर सी, हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम अँड आयर्न. काय असणार, हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम अँड आयर्न. लक्षात राहील. प्रोटीन्स अँड फॅट, कार्बोहायड्रेट्स, ओनली कार्बन डायऑक्साईड. ही जे प्रोटीन्स अँड फॅट्स, कार्बोहायड्रेट्स हे काय आहेत, ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आहेत. कसे आहेत, ऑर्गॅनिक. आणि क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, अंडरलाईन करा, इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स विचारलंय. मग इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आहेत हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम अँड आयरन. लक्षात राहील. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट पिरियड ऑफ अ रोटेशन ऑफ अवर गॅलेक्सी अराउंड इट सेंट्रल ऍक्सिस. आपल्या गॅलेक्सीचा स्वतःच्या ऍक्सिसची सेंटरला जो काही पिरियड ऑफ रोटेशन आहे तो किती आहे असं विचारलाय. तो आहे अबाउट 2 × 10⁸ इयर्स. किती आहे, 2 × 10⁸ इयर्स. व्हॅल्यू पाठच करून टाकायची. किती असणार, 2 × 10⁸ इयर्स. And the last question is, devices like the lactometer for a milk purity and a hydrometer. जो लॅक्टोमीटर आहे ना तो मिल्कची प्युरिटी चेक करण्यासाठी यूज करतात. दुसरं काय, हायड्रोमीटर जे डेन्सिटी मेजर करते. आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ, कोणत्या प्रिन्सिपलवरती बेस करते असं विचारते. ऑप्शन्स आहेत न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, बी इज पास्कल्स प्रिन्सिपल, सी इज आर्किमिड्स प्रिन्सिपल अँड डी इज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर हा बेस्ड आहे आर्किमिड्स प्रिन्सिपलवर. कशावर, आर्किमिड्स प्रिन्सिपलवर. आणि आर्किमिड्स प्रिन्सिपल काय सांगतो, व्हेन अ ऑब्जेक्ट इज इमर्स्ड इन अ फ्लुइड, जर एखादा ऑब्जेक्ट आपण फ्लुइड मध्ये डीप केला तर तो काय करतो, त्याला बायोन फोर्स ऍक्ट होते. किती, तर तो जेवढं फ्लुइड सरकलंय, बाजूला झालंय त्याच्या इतकी. तो आहे आर्किमिड्स प्रिन्सिपल. मग त्याच्या बेसिसवरती इन्स्ट्रुमेंट बनलेले आहेत जे आहेत लॅक्टोमीटर अँड हायड्रोमीटर. लक्षात ठेवायचे. क्वेश्चन उलटा पण बनू शकतो की आर्किमिड्स प्रिन्सिपलवरती कोणते इन्स्ट्रुमेंट बेस्ट आहे, कोणते आहेत, लॅक्टोमीटर अँड हायड्रोमीटर. लॅक्टोमीटर अँड हायड्रोमीटर. ठीक आहे, तर अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी कल्पतरू पॅटर्नशी कनेक्टेड राहा. थँक्यू.